छान अशी हिरव्या रंगाची ही शापूची भाजी खायला इतकी चविष्ट लागते ना, आणि रंगही तिचा खूप छान असा येतो। तर मी अशी एक पेंडी आणली शापूची, तिला निवडून घेतली, तिचे जे पाठचे जे मूळ असतात ते काढले आणि कवळ्या अशा देठापासून ही भाजी घेतली। भाजी निवडायला सोपी आहे, फक्त त्याच्या मागच्या मुळ्या काढायच्या आणि त्याचे जे देठ असतात, जे कोवळे देठ असतात ते खुडून असे घ्यायचे। पावसाळ्यामध्ये ह्या पालेभाज्यांना खूप अशी माती असते, म्हणून ही भाजी थोडी निवडायची आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायची। एक असं मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये ही पूर्ण भाजी न चिरता जी आपण खुडून घेतलेली आहे अशी तशीच संपूर्ण भाजी ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची। भाजी पाण्यामध्ये आपण भिजत ठेवली ना की त्याच्यामध्ये जी माती असते ती माती पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरते आणि भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीवरती निथळून घ्यायची। शापूची भाजी करताना नेहमी स्वच्छ अशी धुवायची आणि नंतर निथळल्यावरती तिला अशी बारीक चिरून घ्यायची। तर ही भाजी मी अशी निथळ ठेवली होती चाळणीवरती स्वच्छ करून, आणि पूर्ण देठ न काढता त्याचे जे कोवळे देठ होते त्या देठांसकट ही भाजी मी घेतलेली आहे। क्वचितच अशी ही भाजी आपण खातो, सर्वांनाच आवडते असं नाही, पण जेव्हा असा हा सीझन असतो ना भाज्यांचा, त्या सीझनमध्ये ह्या भाज्या खाल्लेल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतात। शापूच्या भाजीमध्ये ना भरपूर असं लोह, मॅग्नीज असतं, त्याचप्रमाणे याच्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये असतं। त्यामुळे ही भाजी जरी खाल्ल्यावरती ढेकर येत असला तरी सुद्धा ही भाजी खाणं आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि याचे भरपूर असे फायदे आहेत। पचनक्रिया छान होते, त्याचप्रमाणे एखाद्याला जर झोप चांगली लागत नसेल तर झोपही छान लागते आणि हार्टसाठी ही भाजी चांगली असते। ज्या लोकांच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल तर ही भाजी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते। त्यामुळे जरी ही भाजी खाल्ल्यावरती ढेकर येत असले बऱ्याच वेळ तरी सुद्धा ही भाजी तितकीच चवीची होते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। अशी ही भाजी आणायची आणि आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी आपल्या स्वयंपाकघरात बनलीच पाहिजे। आता जर मुलांना आवडत नसेल ना तर आपण याची वडी सुद्धा करू शकतो, तळून अशा मुलांना चटपटीत करून घालू शकतो। आता माझ्या घरी सर्वांना ही भाजी आवडते तर मी आता भाजीच करते। आता या भाजीसाठी भरपूर असा लसूण घ्यायचा आणि मिरची चिरून घ्यायची। आता इथे मी फोडणी घातली आहे, साधी फोडणी आहे। फोडणीमध्ये तवा घेतला, लोखंडी तव्यामध्ये करते, तर फोडणीमध्ये सुरुवातीला तेल घातलं, तेलामध्ये जिरं छान असं फुललं की यामध्ये ठेचून घेतलेला भरपूर असा लसूण मी या भाजीमध्ये घातलेला आहे। मिरची घातली, थोडी तिखटच करणार आहे भाजी, तर मिरच्या 1-2 मिरच्या जरा जास्तच घेतल्या आणि छान अशी भाजीची फोडणी आपण घातली। जेव्हा केव्हा आपण या हिरव्या भाज्या करतो ना तेव्हा हिंग घालायचा, हिंगाने ही भाजी पचायला हलकी जाते आणि पचतेही छान आणि चवही छान येते। आता मी याला फोडणी घातली आहे आणि ही भाजी एकसारखी हलवून घेतली। आता या भाजीमध्ये ना सुरुवातीला जरी आपल्याला ही भाजी खूप जास्त दिसत असली ना तरी बघा, जसजशी ही भाजी शिजायला सुरुवात होते ना तर कमी होत जाते। त्यामुळे भाजी तव्यामध्ये टाकल्याच लगेच मीठ घालायची, घाई करायची नाही। आता ना या भाजीला पाणी सुटलंय इतकं असं छान। आता यामध्ये मी मीठ घालून घेतलं। जसजसं आपण मीठ घातल्यानंतर ना भाजीला पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्या पाण्यामध्येच भाजी छान शिजून निघते। अजून एक टीप आहे, भाज्यांचा हा हिरवा रंग टिकून ठेवायचा असेल तर भाजीवरती लगेचच झाकण नाही ठेवायचं। छान अशी भाजी परतून घ्यायची आधी सुरुवातीला, आणि जसजशी ती कमी व्हायला लागते ना तर तेव्हा जर गरज असेल, भाजी कोवळी असेल तर झाकण न ठेवताही शिजते। पण थोडे आपण देठ एक्स्ट्राचे घेतलेत तर याच्यामध्ये ना मी थोडं लास्ट स्टेजला एक वाफ काढून घेतली 1-2 मिनिटांसाठी, आणि ही वाफ काढून घेतली आणि त्यानंतर पुन्हा झाकण काढलं। आता बघा भाजीतलं संपूर्ण पाणी हे आटलंय। आता ही आपली भाजी तयार आहे। आता या भाजीमध्ये ना आपण कांदा घातला नाहीये, टोमॅटो घातलं नाहीये, भाजीची जी मूळ चव असते ना ती मूळ चवच मला
खायला आवडते, म्हणून मी इथे जास्त काही न घालता फक्त जिरं आणि भरपूर असा लसूण आणि मिरची यामध्येच भाजी करते. मग लास्टमध्ये आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट. भरपूर असा दाण्याचा कूट घातलेला आहे. कुटाने भाजीला चव खूप उत्तम येते, भाजीची टेस्ट छान लागते. आणि याच्यामध्ये आपण ना शेवटी असं थोडंसं जेव्हा भाजी तयार होते ना, तर दाण्याचा कूट घातल्यावरती तेल सोडायचं, म्हणजे ना भाजी छान अशी मिळून येते. आता भाजी आपली तयार झालेली आहे. पुन्हा एकदा मी ढवळून घेतली तिला. अशा ना पालेभाज्या लोखंडी तव्यामध्ये करायच्या, खूप छान अशी टेस्ट येते भाज्यांना. आता ही भाजी ना तयार आहे, भाकरी सोबत खायची खूप छान लागते. आणि यामध्ये आपण कांदा घालू शकतो, टोमॅटो घालू शकतो, मुगाची डाळ घातली तरीही छान लागते भाजी ही. त्याचप्रमाणे ना आता गौरीच्या सणामध्ये ह्या सर्व भाज्या एकत्र करून याची एक मिक्स भाजी केली जाते. त्यामध्ये ना मी काळे घेवडे ओले जे असतात ना शेंगा घेवड्याच्या, ते दाणे सुद्धा घालते. पण आज अगदी साधी सिंपल केली आणि भाजीचा रंग अगदी हिरवागार, जसा भाजी आणली ना जसा रंग होता अगदी तसाच रंग टिकून राहिलेला आहे. खूप जास्त अशी शिजू नाही द्यायची, थोडीशी अशी तिचा गाळ नाही करायचा आपल्याला, भाजीचा टेक्स्चर तसाच राहिला पाहिजे. भाजी छान झालेली आहे, रंगही बघा हिरवागार जसा होता ना तसाच आहे. आणि लोखंडी तव्यामध्ये केल्या ना भाज्या की रंग अजूनच त्याचा डार्क असा तयार होतो. त्याचं जे लोह असतं तव्याचं ते संपूर्ण ह्या भाजीमध्ये उतरलेलं आहे. आता मी भाजी एका डब्यामध्ये काढून घेते आणि याचा रंग बघा, जशी भाजी आपण आणली ना तसा हिरवागार रंग होता तसाच भाजीचा रंग टिकून राहिलेला आहे. जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो ठेचलेला लसूण यामध्ये भाजीमध्ये दिसतोय बघा. खूप अशी मिळून भाजी येते, भाकरीसोबत चविष्ट लागते आणि घरातील प्रत्येकाला आवडेल अशी ही भाजी बनून तयार होते. तुम्हीही नक्की ट्राय करा. अश्विनी सपकाळ हा आपला यूट्यूब चॅनेल आहे. त्या यूट्यूब चॅनेलवरती सर्व रेसिपी म्हणा अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या असतात. आणि ही भाजी ना जशी तिची मूळ चव आहे ना तशीच मूळ चव फक्त ह्या लसूण आणि मिरचीने टिकून राहते. जेव्हा आपण कांदा टोमॅटो घालतो ना भाजीची चव थोडीशी वेगळी लागते. ऑथेंटिक भाजीची चव खायची असेल तर ही अशी करून बघा आणि मला नक्कीच सांगा.